हाय माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? ठीक आहे ना? काय म्हणते दिवाळी? माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मग काय चाललंय बाकी? काय नाही, असंच आले होते. घरात करमत नव्हतं म्हणून म्हटलं टेरेसवर जावा जरा. एका टेरेसवरून दाखवते आमच्या इथलं ते गणपीर बाबाचं मंदिर आहे. तिथं त्या डोंगराच्या इथं गणपीर बाबाचं मंदिर आहे. तर कसे टेरेसवरून लोकेशन दाखवते घराजवळचं. करमत नव्हतं म्हणून आले होते वर. ह्या वर्षी काय मी दिवाळी केली नाही. माझ्या हाताला पण प्रॉब्लेम झाला आहे, त्यात मानसिक टेन्शन पण भरपूर आहे. तर नाही सांगत, एवढे आनंदाचे दिवस आहे, दिवाळीचे दिवस आहे, आणि कुठं माझं टेन्शन सांगत बसू सगळ्यांना. नेहमीचंच आहे, 12ही महिने टेन्शन असतंच आहे प्रत्येकाला. पण ज्याचं त्याला माहीत असतं काय टेन्शन आहे, काय टेन्शन असतं काय नाही, ते ज्याचं त्यालाच माहीत असतं. लोकांना काय, लोक फक्त मजा बघायला असतात. मी नाही, आता सोडून दिलं लोकांचा विचार करणं. मी नाही विचार करत आता लोकांचा, आणि करणार पण नाही इथून पुढं. आपली लाईफ आहे, आपल्या पद्धतीने जगायचं, व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित. काय बाकी काय म्हणता? कशी चालली आहे तुमची दिवाळी? कमेंटमध्ये सांगा. दिवाळी खाल्ली का? मग काय काय बनवलं दिवाळीला? काय राव तुम्ही एकटे एकटे दिवाळी खाता, बोलवत नाही काय नाही, फक्त व्हिडिओ पाहताय लांबून लांबूनच. असं कुठं असतं का? एकटे एकटे दिवाळी खाता, आपल्याला कोण बोलवणार आहे? आपला आहेच कोण बोलवायला? काय आता अवघड आहे बाबा, जीवन जगणं खरंच लय मुश्किल आहे. कशात तरी मन रमवावं लागतं, म्हणून यूट्यूब चॅनल खोललंय मी नवीनच. तसंही घरी असते, हाताला प्रॉब्लेम झाल्यामुळं कामही करू शकत नाही, कुठं कामाला जाऊ शकत नाही. त्यामुळं आपलं खोललंय यूट्यूब चॅनल. म्हटलं पाहू, लक लागला तर लागला. प्रयत्न करत राहायचे. त्यामुळं रोज व्हिडिओ बनवणार आता इथून पुढं. ब्लॉग पण चालू करणार आहे काढायला मी. कसा दिसतो? माझा आवाज घोगरा आहे ना, तुम्हाला कळतो का? माझा आवाज खूप घोगरा आहे, क्लिअर आवाज नाहीये. कमेंटमध्ये नक्की सांगायचं मला, ठीक आहे ना? आणि मी हेच सांगत होते आत्ता, बोलायला लेट झाली, की ड्रेस कसा वाटतो. जुनाच आहे, मागच्या वर्षीचा ड्रेस आहे हा, जुनाच आहे. घातला मी ह्या दिवाळीला. काय करायचं आता, मी नाही घेतली ह्यावेळी कपडे. आज टेन्शन असल्यामुळं नाही घेतलं. ह्या वर्षी मी कपडे नाही घेतले. मला माझ्या मुलीला घेतले कपडे तिच्या मामाने, प्रकाश मामाने. या वर्षी घेतले कपडे त्यांनी तिला. खूप भारी येतो, सगळ्यांना समान धरतो माझा भाऊ. प्रकाश मामाने घेतलं तिला कपडे, घेतले. आहे तरी कोण हसवायला माहिती. बरं वाटलं, मनाला आनंद झाला. माझं कपड्यांचं काय नाही, दिवाळीचं काय नाही. काय मुलींना कसं आपण ॲडजस्ट करू शकतो सगळ्या गोष्टी, हो. मुलीला कसं नाही ना, सगळं पाहावं लागतं, तिचं करावं लागतं, तिला जे काय पाहिजे ते द्यावं लागतं. सगळं एकटीवर जबाबदारी असल्यामुळं, एवढा लोड असल्यामुळं खूप अवघड आहे जीवन जगणं. खरंच लय अवघड आहे जीवन जगणं, इतकं अवघड आहे ना आजच्या काळात, खूप अवघड झालेलं आहे. तरी जगावं लागतंय आपल्या मुलीसाठी. आपल्या पाठीमागं आहे कोणतरी, तिला एकटीला सोडून कुठं काय, त्यामुळं जगावं लागतं तिच्यासाठी. करमत नाही म्हणून आपलं व्हिडिओ बनवत राहते, काढत राहते.
मी आधी काय झालं, मी आधी व्हिडिओ बनवला आणि नंतर मी माझा आवाज त्याच्यावर म्हणजे मी बोलती त्याच्यावर आधी व्हिडिओ काढला आणि मग बोलती. मला काय माझी पहिली वेळ असल्यामुळं मला काही एवढं जमत नाही, पण प्रयत्न करते. समजून घ्या, ॲडजस्ट करून घ्या. काही शब्द इकडं तिकडं अलीकडं पलीकडं झाले असेल तर समजून घ्या जरा, कारण पहिल्यांदाच मी व्हिडिओ बनवते. कॅमेरासमोर येणं म्हणजे जरा अवघड आहे नाही का, तरी पण मी डेअरिंग करते. बस मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कमेंट करतच नाही यार मला कुणीच. कमेंट केलं म्हणजे मला कळल ना कुणाचे मत काय आहे काय नाही. कमेंटच करत नाही, मला लाईक पण एवढे येत नाही. ठीक आहे चला, आवडत नसतील तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणून, पण कमीत कमी सबस्क्राईब तर करा. तेवढाच सपोर्ट राहील तुमचा यार मला, सर्वांचा, बहिणींचा, भावांचा, मित्रांचा, मैत्रिणींचा, माझी यूट्यूब फॅमिली. चला बघा माझा हात असं झाल्यामुळे मी ना ह्यावेळी दिवाळी केली नाही, त्यामुळं मग चला बाय. ओके, हॅपी दिवाळी.